हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. हो सर, आता आपण जर पाहिलं तर सर्व शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी आतुरतेने वाट पाहत आहे. कारण जसं की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार किंवा मग हो. शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी करणार. मग आता हो. कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला सुद्धा आपल्याला पाहायला भेटतोय. मग नक्की हं. कर्जमाफीबद्दलची काय अपडेट आहे? त्याबद्दलची माहिती आपल्या शेतकऱ्यांना द्या. हो. कर्जमाफीच्या हालचालीला वेग आला या संदर्भामध्ये बातमी देखील मोठी प्रकाशित झालेली आहे. हो, बरोबर. आणि सहकार विभागाकडून ज्या काही हालचाली सुरू झालेल्या आहे हं. त्या संदर्भामध्ये डिटेल माहिती आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहोत. हो. कोणकोणत्या वर्षापासून कोणकोणत्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते हं. आणि कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी आणि कोणकोणत्या बँकांना सहकार विभागामार्फत पत्र देखील पाठवण्यात आलेले आहे. त्या संदर्भामध्ये डिटेल माहिती आपण घेणार आहोत. हो, नक्की. सहकार विभागाने 2020 ते 2025 हं. या कालावधीमधील शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज किती आहे हो. याबद्दलची आणि त्या थकीत कर्जावरचे व्याज किती आहे हं. याबद्दलची माहिती गोळा करण्याचं काम यासाठी अहवाल बँकांकडून मागितला आहे. हं, हं. त्यासोबतच आता सहकार विभागाने ज्या आता मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती 3 नोव्हेंबरला बैठक घेतली होती या समितीने. हो. त्या बैठकीनंतर आता कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी म्हणजे होणार आहे आणि कोणकोणत्या बँकाकडून माहिती मागितली आहे हं. ते सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. मध्यवर्ती सहकारी बँका, हं. राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँका आणि स्मॉल फायनान्स बँका हं. सोबतच खाजगी बँकांचे कर्ज या बँकामार्फत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची उचलण केली होती हो. पण अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, विशिष्ट कारणामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करू शकले नाही. हं, हं. त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत गेलं. हो. त्या सर्व बँकाकडून सर्व 2020 ते 25 जून 2025 पर्यंत या सर्व शेतकऱ्यांची आकडेवारी गोळा करण्याचं काम आणि तो अहवाल सादर करण्यासाठी स्पष्ट पत्र सहकार विभागाकडून बँकांना दिलेले आहे. हो. आणि यामध्ये शेतकऱ्यांचं कोणतं कर्ज माफ होणार आहे हं, तर हं. ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्जदार शेतकरी आहे हं, हं. आणि जो शेतकरी अल्प मुदतीत कर्जदार शेतकरी आहे हो. आणि दीर्घ मुदतीतला कर्जदार शेतकरी आहे आणि नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आहे. हं. अशी संपूर्ण माहिती शेतकऱ्यांची बँकामार्फत मागितलेली आहे. त्यामध्ये सहकारी संस्थांकडून आता शेतकऱ्यांकडून 4 कागदपत्रे डॉक्युमेंट गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलेले आहे. ज्या ज्या सोसायटी संस्था आहे हो. त्यांनी अनाउन्समेंट देखील केली आहे आणि त्यामध्ये त्या थकीत असो किंवा रेग्युलर कर्जदार शेतकरी असो हं, हं. त्या शेतकऱ्यांकडून आधार कार्ड त्यांचं हो. आणि त्यांचं बँक पासबुकची एक झेरॉक्स हं. आणि ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी काढलेला आहे त्या हं. शेतकऱ्यांचा फार्मर आयडी क्रमांक हो. आणि बँकशी लिंक असलेला मोबाईल नंबर ही 4 कागदपत्रे सोसायटीमार्फत जमा करण्याचं काम आणि तो डाटा भरून हं. वरिष्ठांकडे पाठवण्याचं काम सोसायटी बँकाकडून सध्या तरी आता सुरू झालेलं आहे मागील 4 ते 5 दिवसापासून. हो, नक्कीच. सर, आतापर्यंत आपण जर पाहिलं तर कर्जमाफीबद्दल म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जे आश्वासन दिलं होतं त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की 3 लाखांपर्यंत कर्जमाफी करणार. परंतु हो. सध्या जी अपडेट समोर येत आहे त्यामध्ये असं सांगितलं जात आहे की कर्जमाफीसाठी कुठलीही मर्यादा नाहीये. म्हणजे 2 लाख असतील, 3 लाख असतील अशी मर्यादा नाहीये. मग ही अपडेट कितपत खरी आहे? नाही नाही बरोबर आहे. कारण जे बातमी प्रकाशित झाली आहे की आता रकमेची मर्यादा राहणार नाही. हो. शेतकऱ्यांचा 7/12 होणार कोरा या संबंधित बातमी सुद्धा प्रकाशित झालेली आहे. हो. तर आतापर्यंत राज्यामध्ये 2दा आणि देशात 1दा कर्जमाफी झाली. हं. त्यामध्ये देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये 1.5 लाख रुपयापर्यंत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी
2019च्या काळात झाली. हो. तर त्यानुसार आता एकूण राज्यातले जर शेतकरी जर संख्या बघितली थकबाकीदारची, हो. 24,73,566 शेतकरी संख्या थकबाकीदार आहे आपल्या महाराष्ट्रात, हो. 36 जिल्ह्यांची. हो. आणि त्यांच्यावर एकूण थकबाकी कर्ज आहे 35,467 कोटीचं. हो, बरोबर. तर ह्या शेतकऱ्यांची थकबाकी आहे, तर हे 2019 नंतरचे कर्जदार शेतकरी आहे हो. किंवा राहिलेले 2019च्या पूर्वीचे आहे. त्यामुळे आता 19च्या पूर्वी 2दा कर्जमाफ्या झाल्या. त्यामुळे आता सहकार विभागाने आता 5 वर्षाची जी काही आता शेतकऱ्यांची कर्जमाफीची आकडेवारी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल 10 तारखेपर्यंत. हो. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार अशी सहकार विभागामार्फत माहिती आलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची 2 लाखाची 3 लाखाची अटची मर्यादा जी काय ते नसणार आहे. आणि ती का नसणार आहे, कारण जेव्हा निवडणुका सुरू होत्या, प्रचार दौरे सुरू होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करू असं सुद्धा प्रचारामध्ये त्यांनी आपल्या भाषणामध्ये अनेकदा सांगितलेलं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा सातबारा कोणती विशिष्ट 2 लाख 3 लाखाची मर्यादा न राहता 100% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे. हो, नक्कीच. सर, अजून एक प्रश्न आहे की आता आतापर्यंत ज्या 2 कर्जमाफी झालेल्या आहेत त्यामध्ये थकीत शेतकऱ्यांचं तर कर्ज माफ झालेलं आहे, परंतु जे रेग्युलर शेतकरी होते त्यांना 50,000वरती प्रोत्साहन अनुदान दिलं गेलं. मग त्यांना तर कर्जमाफी मिळाली नाही. मग आताही शेतकरी बांधवांचा तोच प्रश्न आहे की फक्त थकीत शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार का, की मग जे रेग्युलर शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी काही विशेष अनुदान असेल का? त्यांच्यासाठी आता जे रेग्युलर कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्यामुळे आज सहकारी संस्था, सोसायटी आणि बँका हा सुरळीत सुरू आहे फक्त रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यामुळे. हो, बरोबर. कारण ते नियमित कर्जाची उचलन करतात आणि 31 मार्चच्या पूर्वी व्याजाने पैसे घेऊन किंवा हाताने घेऊन कुणाकडून ते पैसे बराबर नियमित वेळेत कराची परतफेड करून आपलं नियमित कर्ज सुरू ठेवतात. हो. पण आता 31 मार्च पर्यंत जर शेतकऱ्यांनी जर कर्ज भरलं नाही तर तो शेतकरी एप्रिल महिन्यामध्ये थकीत जाईल. हो. थकीत गेल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकत नाही, हा आरबीआयचा नियम आहे. हो. आणि बच्चू कडू यांनी जे मोठं आंदोलन केलं त्यांनी आणि 3 ते 4 मुलाखती दिल्या त्यांनी मोठमोठ्या चॅनलला, न्यूज चॅनलला. त्यांनी सांगितले की या वर्षीच्या काळामध्ये अतिवृष्टीच्या विळख्यात सापडलेला शेतकरी कर्जाची परतफेड करू शकत नाही. हो, बरोबर. कर्जाची परतफेड रेग्युलर असो किंवा थकीत असो, त्यांनी 31 मार्च पर्यंत त्या शेतकऱ्याने कर्ज भरलं नाही तर तो शेतकरी थकीत जाईल आणि थकीत गेल्यानंतर त्याला 100% कर्जमाफीचा लाभ हा मिळणार. आणि ज्या शेतकऱ्यांना रेग्युलर शेतकऱ्यांना जर कर्ज भरलं तर त्या शेतकऱ्यांना आता नेहमीप्रमाणे आले जशी वाटप सुरू आहे सानुग्रह राशीचं अनुदान 50,000 किंवा त्याची रक्कम वाढवून त्या शेतकऱ्यांना तेवढे पैसे मिळणार आहे. हो, नक्कीच. तर शेतकरी बांधवांना सध्या जे काही कर्जमाफीबद्दल अनेक प्रश्न पडलेले होते तर त्या प्रश्नांचं उत्तर आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या दिलं त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद.